पांढरा घाटाच्या चामुंडा माता मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या आनंद स्वामी आमदार भैया अग्रवाल हस्ते त्रिशूल अनावरण। धुळे शहरातील पांढरा नदीकाठी हत्ती डोहाजवळ चामुंडा माता नगर एकविरा मंदिर रोड देवपूर धुळे शक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक 2 ते 5 जुलै पर्यंत संपन्न होत असून त्या निमित्ताने उद्या रविवारी सकाळी 10 वाजता स्वामीनारायण मंदिराचे आनंद जीवन स्वामी आमदार भैया अग्रवाल यांच्या हस्ते मंदिर आवारातील 50 फुटी त्रिशूलचे अनावरण होणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवाळकर बडगुजर, संजू बडगुजर, राजू बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर, अशोक बडगुजर आदि उपस्थित होते। वतीने पत्रकार बांधव आणि सर्व समाज बांधवांना विनंती केली होती आणि जो आता प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच संपन्न होते सर्वांच्या सहभागाने सहकार्याने, त्या दृष्टिकोनातून उद्या सकाळी 10 वाजता रविवार इथंच मंदिराच्या परिसरात 50 फूट त्रिशूलचा मा चामुंडा त्रिशूल तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा संपन्न होते। माननीय भैया अग्रवाल शहराचे आमदार आणि मठाधिपती स्वामीनारायणचे आनंद जीवन स्वामी यांच्या उपस्थितीत आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत सर्वांनी उपस्थित राहा अशी मी विनंती करतो सर्वांना। त्यानंतर 2 ते 5 जुलैच्या दरम्यान जो आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, तर चोटीला इथून काही आमचे विश्वस्त आता चोटीला मुख्य स्थान उगम स्थान जे चोटीला इथे गेलेले आहेत, ती ज्योत आल्यानंतर ती प्रज्वलित होऊन 2 तारखेला सकाळी 8:30 वाजेला स्वस्तिक चौकातून ते ज्योतीचं आणि या मातेचं महाबलीपुरम इथून आलेली जी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे इथे जल्लोषाच्या याच्यात आणि वातावरणात आपण वाजत गाजत सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीने आज आपण तिचं मिरवणुकीने स्वस्तिक चौकातून गोपालटी हाऊसकडून श्रीराम मंदिरपासून गांधीपुतळ्यापासून आणि माता एकविराच्या रोडापासून विराजमान होईल आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन पूजा इथे विधी मार्ग पुष्कर दीक्षित यांच्या माध्यमातून पार पडणार आहेत आणि 5 तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार आपले भैया आहेत, मंजुळाताई गावित आहे, राम बदाने, आपले कुणाल बाबा पाटील आहे, राजवर्धन कदम बांडीजी आहेत आणि आपले महापौर माजी त्यांच्या सर्वांच्या आणि सगळ्या लोकसहभागातून सगळं सहकार्याने आपण जे इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असं मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो। जय महाराष्ट्र।